स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जाङ्गलिकायमाने संसारकालाहरमोक्षम् पुण्डरीकवरे ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय जय जय। परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवमजं विभुम। आपण कीर्तन भक्ती पाहतो आहोत। श्रवणाच्या पाठोपाठ स्वाभाविकपणे होणारी भक्ती म्हणजे कीर्तन भक्ती। जो विषय आपण ऐकलेला आहे आणि जो आपल्याला रुचलेला आहे, जो विषय आपल्या वृत्तीवर आरूढ झालेला आहे, जो विषय सदा सर्व काळ आपल्याला स्मरतो, त्या विषयाच्या संदर्भात बोलणं होणं हे स्वाभाविक राहतं। त्याला कीर्तन भक्ती असं म्हणतात। आपण त्या विषयाच्या संदर्भात सातत्याने बोलत राहतो। व्यक्ती असो, तत्व असो, त्याची प्रशंसा करत राहतो। कोणी कोणी लोक नवीन घर बांधलेल्या घराबद्दल, आपल्या कुळाबद्दल, परंपरेबद्दल अतिशय गौरवाने बोलत असतात। तोही एक प्रकारचा हाच भाग राहतो, कीर्तन भक्ती। आपल्याला पुंडरीकाची गोष्ट माहित आहे। आपल्याला श्रावण बाळाची गोष्ट माहित आहे। आपल्या माता पित्यांविषयी त्यांना असलेला आदर आणि त्यापोटी पुंडरीकानी भगवंतांची देखील केलेली उपेक्षा आपल्याला माहित आहे। हा जो आदर आहे, इतक्या परमोच्च आदराच्या पोटी कीर्तन सुरू होतं। लग्न ठरलेली मुलगी लग्न होईपर्यंत दरम्यानच्या काळामध्ये आपल्या भावी वराच्या संबंधी गुणगान गात असते। इतकं तिच्या वृत्तीवर ते आरूढ झालेलं असतं की मग मुखावाटे बाहेर पडतं। हेही कीर्तनच। आपण मागच्या वेळेला असं पाहिलं की हे जे कीर्तन आहे, हे कीर्तन मुख्यतः 4 प्रकारांनी संपन्न होतं, 4 प्रकारांनी घडत राहतं। पारमार्थिक क्षेत्रात, पारमार्थापूर्त, ते म्हणजे तत्वाच्या संबंधीची स्तुती, तत्वाच्या अंगानी वर्णन, रूपवर्णन, गुणवर्णन आणि चरित्रवर्णन। सर्वसाधारणपणाने सर्व कीर्तनाचे प्रकार या 4 विभागांमध्ये मोडतात। अर्जुन भगवंतांची तत्वाच्या अंगाने स्तुती करतो आहे आणि त्या पद्धतीने अर्जुनाने भगवंतांचं केलेलं वर्णन आपण मागच्या वेळेला पाहत होतो।
परम ब्रह्म, परम धाम, पवित्रम, परमं भवान, पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवमजम विभुम. आपण साक्षात परब्रह्म आहात असं अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे, व्यक्तीला म्हणतो आहे. परम ब्रह्म, परम धाम, सर्व भूत मात्रांचं विसवत धाम, विश्रांती स्थान आपण आहात. तेव्हा अर्जुन व्यक्तीशी बोलत नसून व्यक्तीच्या आतल्या तत्वाविषयी अर्जुन स्तुती करतो आहे. तुकिता तुळणेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारामा. स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती, पाय दाखवी आम्हा. व्यक्तीला म्हणताहेत रामेश्वर भट्ट, पण काय म्हणताहेत? सच्चिदानंद मूर्ती. तुम्ही सच्चित आणि आनंद स्वरूप असे आहात. आणि तुमची जर तुलना करायची झाली तर ब्रह्माबरोबर करायला लागेल. ब्रह्म तुकासी आले. कीर्तन आहे, पण हे कीर्तन हे तत्वाच्या विषयी बोललं जाणारं असं कीर्तन आहे. अर्जुन देखील त्याच पद्धतीचं कीर्तन करतो आहे. वस्तुतः व्यक्तीला तत्वा एवढं प्राधान्य कसं काय आलं? अशा करता आलं की व्यक्ती म्हणजे केवळ देह मन बुद्धी नव्हे, आपल्याला जे दिसतं त्याच्या आत शुद्ध चैतन्य मात्र अशी खरी व्यक्ती असते. त्या व्यक्तीची बाह्य व्यक्ती म्हणजे देह असतो. त्या व्यक्तीला जर स्वरूपबोध झालेला असेल तर त्या व्यक्तीची तुलना ही परमात्म्याशीच केली जाते. म्हणूनच सद्गुरूंचं वर्णन तुम्ही परमात्म स्वरूप आहात असं केलं जातं. या अंगाने केलं जाणारं वर्णन, या अंगाने केली जाणारी स्तुती हे कीर्तनच आहे. आपला जो अनुग्रहाचा श्लोक आहे त्याच्यामध्ये पहिला सद्गुरु नमनाचा श्लोक आहे. ते निर्गुण निराकार अशा सद्गुरु तत्वाचं केलेलं स्तवन आहे. एक प्रकारे कीर्तनच आहे. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम. परमात्म्याचं वर्णन आहे. खरं म्हणजे परमात्म तत्वाचं वर्णन आहे, सद्गुरु तत्वाचं वर्णन आहे आणि व्यक्तीला समोर ठेवून केलं जात आहे. ब्रह्माचा जो आनंद आहे त्या आनंदामध्ये सतत निमग्न असणारे, पण त्यांना देह मन बुद्धी आहे, इंद्रिय आहेत. तरी देखील देह मन बुद्धी इंद्रिय ही सर्व ब्रह्माच्या आनंदामध्येच निमग्न झालेली आहेत. आता इंद्रिय वेगळेपणाने विषयाच्या संदर्भात बोलत नाहीत. सद्गुरूंच्या ठिकाणी ती ब्रह्माचा आनंदाच्या ठिकाणीच रत झालेली आहे. परम सुख म्हणजे आत्मसुख प्रदान करणारे असे सद्गुरू आहेत. आणि ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात, कोणे काय घेपे दिजे अद्वैती ये. अद्वैताच्या ठिकाणी कोण काय कोणाला देणार आणि घेणार. पण त्या ठिकाणी मात्र स्तुती चाललेली आहे की आपण परम सुख प्रदान करणारे असे आहात. कशा पद्धतीने आपण परम सुख प्रदान करता? परम सुख प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून मन नाहीस व्हायला लागतं. कारण ते परम आहे, ते श्रेष्ठ आहे, ते मनाला सापडण्यासारखं नाही. जर मन नाहीस झालं तर परम सुख प्राप्त होतं. आणि मन कसं नाहीस करायचं हे तुम्ही शिकवणारे आहात. म्हणून तुम्ही परम सुख देणारे असे आहात. तुम्ही केवळ ज्ञान स्वरूप आहात. ज्ञानाचं जे वर्णन केलेलं आहे त्या वर्णनामध्ये तुम्ही बसता. अजहा नित्यहा शाश्वतः अयम पुराणः
न जायते म्रियते वा कदाचित. आपण ज्ञान स्वरूप आहात. सत्यम, ज्ञानम, अनंतम, ब्रह्म असे आपण आहात. आपण निर्गुण आहात, निराकार आहात. आपण तर्काच्या पलीकडचे आहात. सत एव सौम्य इदम अग्रे आसीत एकमेवा द्वितीयम. हे विश्व निर्माण झालं त्याच्या आधी फक्त एक सत तत्वच भरून राहिलेलं होतं. एकमेवा द्वितीय असं. आणि ते सत्तत्वच विश्वाच्या रूपाने आकाराला आलं. विश्व जरी नाहीस झालं तरी देखील त्या तत्वाला नाश नाही. ते तत्व जसंच्या तसं असतं. तरी ज्ञेय ऐसे बोलणे वस्तू ते याची कारणे जे ज्ञाने विण अन्य कवणे उपाया न ये. जे जाणतलियासाठी संसार काढून या काठी बुडवून जाईजे पोटी नित्यानंदाच्या. जे जाणितलिया वरवते काहीच करणे नाही येथे. जे जाणण्याची तन्मयाते आणि जयाचे. ज्ञेय, ज्ञान आणि ज्ञाता ज्या ठिकाणी एकरूप होऊन जातात असा परम अनुभव आपण आहात. आपण केवळ ज्ञान स्वरूप आहात. ज्ञान इनकार्नेट, मूर्तिमंत ज्ञान आपणच आहात. जे वेदोक्त ज्ञान आहे, जे औपनिषदिक ज्ञान आहे, ते ज्ञान केवळ आपणच आहात. देहाला म्हणतायत का तत्वाला म्हणतायत? तत्वाला म्हणतायत. पण ते तत्व देहाच्या अंगाने आकाराला आलेलं आहे म्हणून देहाची स्तुती चाललेली आहे. सुख, दुःख, निंदा, स्तुती, पाप, पुण्य, लाभ, अलाभ अशी जी अनेक द्वंद्व आहेत त्या द्वंद्वाच्या आपण पलीकडचे आहात. द्वंद्वातीतम. कारण जी द्वंद्व आहेत ती द्वंद्व इदर ऑर अशी आहेत. हे तरी किंवा ते तरी असं द्वंद्वाचं स्वरूप असतं. सुख तरी किंवा दुःख तरी. पाप तरी किंवा पुण्य तरी. विद्वत्ता तरी किंवा अडाणीपणा तरी. द्वंद्व दोन भागात राहू इच्छित. इकडं तरी किंवा तिकडं तरी. आणि सर्वसाधारणपणाने द्वंद्वामध्ये सर्व विश्व विभागलेलं दिसतं. द्वंद्वाच्या पलीकडे जाणं ही अत्यंत कठीण अशी समजली जाणारी गोष्ट आहे. द्वंद्वाच्या पलीकडे आहे काय? आहे एक परमात्म सत्ता. उजेड आणि अंधार. या ठिकाणी दिवा लागलेला आहे, उजेड आहे. दिवा मालवला, या ठिकाणी अंधार झाला. ज्याला उजेड समजला आणि ज्याला अंधार समजला तो उजेडापेक्षा आणि अंधारापेक्षा वेगळा असला पाहिजे. त्याला उजेड समजला, त्याला अंधार समजला. त्याला सुख समजलं, त्याला दुःख समजलं. त्याला पाप समजलं, त्याला पुण्य समजलं. जो पापाला समजतो, जाणतो आणि जो पुण्याला समजतो, जाणतो तो पापापेक्षा आणि पुण्यापेक्षा वेगळा असला पाहिजे. ज्याला जन्म समजतो आणि ज्याला मृत्यू समजतो तो जन्म आणि मृत्यूपेक्षा वेगळा असला पाहिजे. वेगळा म्हणजे काय? याचा साक्षी, याचा द्रष्टा, हे सर्व जाणणारा, ही दोन्ही टोकं एकाच वेळेला जाणणारा. दोन विपरीत टोकं एकाच वेळेला जाणू शकणारे आणि त्या घटनेपेक्षा अलिप्त असणारे असे आपण आहात. आपण जेव्हा जन्म होतो तेव्हा आणि जेव्हा मृत्यू होतो तेव्हा वेगळ्या वेगळ्या वर्तनाचे असतो. जो जन्मामध्येच मृत्यू पाहतो, जेव्हा जन्म होतो तेव्हाच जो समजतो की नाश आहे, तो जन्माने विशेष आनंदून जात नाही आणि जेव्हा मृत्यू घडतो तेव्हा खचून जात नाही. कारण जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी ज्यांनी पाहिलेल्या आहेत, जाणलेल्या आहेत. जो जाणतो तो याच्या पलीकडे असतो.
अशा रीतीने आपण द्वंद्वांच्या पलीकडे आहात. गगन सदृशम, परब्रह्माला जर उपमा द्यायची झाली तर गगनाची उपमा दिली जाते. गगनाच्या ठिकाणी जो शून्यत्वाचा दोष आहे तो दोष दुर्लक्षित करून मग गगनाची उपमा परब्रह्माला देता येते. शून्यत्व म्हणजे अज्ञान. पण माणसाला समजण्यासाठी म्हणून काही उपमा द्यायची असते, द्यावी लागते. कारण समजून घेण्याची क्रिया ही बुद्धीच्या अंगाने होते, मनाच्या अंगाने होते, इंद्रियांच्या अंगाने होते. इंद्रिय, मन आणि बुद्धी याच्या पलीकडची गोष्ट जर समजावून सांगायची असेल तर जवळात जवळ अशी उपमा पाहिजे. आणि उपमा तेव्हा दिली जाते की जेव्हा दोन पदार्थांमध्ये अधिकाधिक साम्य असतं तेव्हा उपमा दिली जाते. उपमेय आणि उपमान या ज्या दोन गोष्टी आहेत त्या दोन गोष्टी एकमेकांसारख्या दिसल्या पाहिजेत काहीतरी, तर उपमा दिली जाते. आकाशात असलेल्या चांदण्या या जणू लाह्या असाव्यात तशा भासल्या. दोन पदार्थांमध्ये काही एक साम्य असलं पाहिजे तेव्हा आपण उपमा देऊ शकतो. त्या दगडासारख्या भासल्या असं बोलता येत नाही. उपमेय आणि उपमान हे जास्तीत जास्त जवळ असले पाहिजे तर उपमा देता येते. म्हणून परब्रह्माला जी गगनाची उपमा दिली जाते ती हे दोन पदार्थ जरी भिन्न असले तरी देखील त्याचं स्मरण झाल्यानंतर म्हणजे एक पदार्थ ठेवल्यानंतर दुसऱ्या पदार्थाची कल्पना तरी निदान यावी. म्हणून गगनाची उपमा दिली जाते गुरुतत्वाला, परमात्म्याला. गगनाच्या ठिकाणी जे शून्यत्व आहे, गगनाच्या ठिकाणी जे अज्ञान आहे, स्वरूपबोध परमात्म्याच्या ठिकाणी आहे, ब्रह्माच्या ठिकाणी आहे आणि गगनाच्या ठिकाणी नाही. गगन पंचमहाभूतामध्ये मोडतं. एवढा भाग दूर करून गगन जसं मृदू आहे तसं परमात्म तत्व मृदू आहे, सद्गुरु तत्व मृदू आहे. गगन जसं सर्वांना व्यापून आहे तसं परमात्म तत्व, सद्गुरु तत्व सर्वांना व्यापून आहे. गगन जसं सर्वांच्या आत बाहेर आहे तसं गुरु तत्व सर्वांच्या आत बाहेर आहे. म्हणून गगन सदृशम तत्वम असि आदि लक्ष्यम, तेच तू आहेस या शब्दाने जे लक्षित होतं असं ते परमात्म तत्व तू आहेस असा सद्गुरु शिष्याला उपदेश करत असतात. हा उपदेश ग्रहण करून जे परमात्माच होऊन राहिले असे सद्गुरु आहेत, त्यांनी देखील आपल्या सद्गुरूंकडून हा उपदेश ग्रहण केलेला असतो. सद्गुरूंना जर लक्षित करायचं असेल तर परमात्म तत्व आणि सद्गुरु तत्व हे एकच असल्यामुळं तत्वम असि या शब्दाने सद्गुरु तत्वच लक्षित होत. एकम, नित्यम, देहाच्या संबंधी म्हटलं जात आहे पण देहाच्या आत असणाऱ्या व्यक्तीला, शुद्ध चैतन्याला म्हटलं जात आहे की एकच एक परमात्म तत्व, सद्गुरु तत्व सर्व ठिकाणी भरून राहिलेलं आहे. इथं द्वैत काही नाहीच आहे. नित्य स्वरूप आहे, अनित्य नव्हे. यत् दृष्टम तन् नष्टम अशी श्रुती आहे. जे जे काही म्हणून दिसतं ते सर्व नाश पावणार आहे. जेव्हा सद्गुरु स्वरूप हे नित्य आहे तेव्हा ते केवळ दृष्टीचा विषय नसलं पाहिजे तरच त्याला नित्यता असेल. ते अव्यक्त आहे, अचिंत्य आहे म्हणून नित्य देखील आहे. विमलम, अचलम, वासनांचा, विकारांचा मळ असतो.
जे वासनेपासून विकारांपासून पलीकडे गेलेले आहेत, शुद्ध स्वरूपाला जाऊन प्राप्त झालेले आहेत, म्हणून ते विमल आहेत अथवा अमल आहेत असे. चलन देहाला आहे, पण सर्वत्र भरून राहिलेल्या तत्वाला चलन असण्याचा प्रश्नच नाही. ते अचल आहे, सर्व ठिकाणी सर्व काळी ते आहेच आहे असं. सर्वधी साक्षीभूतम, आणि सर्व व्यवहारांचे, सर्व कर्मांचे, कर्मफळांचे, सर्व प्रकृतींचे, सर्व घटनांचे जे केवळ निर्लिप्त साक्षी असे असतात. पण साक्षी असतात, ज्यांना समजल्याखेरीज काही होऊ शकत नाही त्याला साक्षी असं म्हणतात. माझ्या मनात आलेला बारीकात बारीक असा तरंग मला समजल्याखेरीज येत नाही, जरी तुम्हाला समजला नाही तरी, म्हणून मी त्या तरंगाचा साक्षी असतो. मला समजल्याखेरीज काही होत नाही, ते साक्षीभूत असे आहेत. एकदा असं झालं की शेक्सपियरची नाटकं खूप गाजत होती. तेव्हाचा काळ होता, खूप पूर्वी. त्या काळी ब्रिटनमध्ये देखील सभ्य लोक, सज्जन लोक तितके नाटक पाहायला जात नसत. ती जी रुची आहे ती रुची सभ्य लोकांना तितकी मान्य नव्हती, असा काळ होता. आणि हा बदलाचा काळ असतो. त्यावेळेला सभ्य माणसांना देखील ज्या ठिकाणी इतकी गर्दी होते, इतकी स्तुती होते, त्या ठिकाणी जावंसं वाटू शकतं. काय आहे अशी उत्सुकता निर्माण होऊ शकते, असा तो काळ होता. त्यावेळेला एका धर्मगुरूला, जिथं सभ्य माणसं जात नव्हती तेव्हा धर्मगुरू तर जाणं कठीणच, शेक्सपियरचं नाटक पाहण्याची इच्छा होती. पण त्याला मार्ग सापडत नव्हता, कारण आपण उघड उघड जाणार कसे. म्हणून त्यांनी त्या थिएटरच्या मॅनेजरला चिठ्ठी पाठवली की मला नाटक पाहण्याची इच्छा आहे, जर आपण मागच्या दारांनी येण्याची सोय केली तर मी नाटक पाहायला येऊ इच्छितो. तेव्हा त्याला थिएटरच्या मॅनेजर कडून उत्तर आलं की क्षमा करा, ईश्वराच्या राज्यामध्ये कोणीही पाहण्याची व्यवस्था नाही, असं एकही दार शिल्लक नाही. तो साक्षी आहे, तो पाहणारा आहे. जरी कोणालाही समजलं नाही तरी त्याला समजेल, तो साक्षी आहे. तुम्ही नाटक पाहू शकत नाही. हे जसं वर्णन आहे, सद्गुरूंचं वर्णन, ते साक्षीभूत आहेत. भावातीतम त्रिगुणरहितम, भाव आणि अभाव याच्या पलीकडे असणार नित्य भाव स्वरूप असं तत्व आपण आहात. सत्व, रज आणि तम यामुळं बाधित न होणारे असे आपण आहात. असं जसं वर्णन सद्गुरु तत्वाचं, सद्गुरूंचं, समोर सद्गुरूंची मूर्ती स्थापन करून निर्गुणाचं वर्णन करावं, तसं वर्णन भगवंतांचा अर्जुन करतो आहे. परम ब्रह्म, परम धाम, पवित्रम, परमो भवान, पुरुषम, शाश्वतम, दिव्यम, आदि देवमजम, विभुम. आपण परम आहात, परब्रह्म आपणच आहात. आपण अत्यंतिक पवित्र असे आहात. पवित्रो परमम भवान. तरी होसी गा तू परब्रह्म जे या महाभूता विसवते धाम, पवित्र तू परम जगन्नाथा. तू परम दैवत तिही देवा, तू पुरुष जी 25वा, दिव्य तू प्रकृती भावा पहिली कडील. अनादि सिद्ध तू स्वामी, जो नाकळसी जन्मधर्मी, तो तू हे आम्ही जाणितले आता. ज्याला आदी नाही, ज्याला सुरुवात झालेली नाही आणि ज्याला अंत नाही,
ज्याला आदी नाही आणि ज्याला अंत नाही त्याला मध्य देखील असू शकत नाही. आदी आणि अंत या दोन काल सापेक्ष अशा गणना आहेत. जर आदी असेल तर अंत हा असणारच, त्याला अंत असण्याखेरीज पर्याय नाही. पण ज्याला आदी नाही त्याला अंत असू शकत नाही. दोन द्वंद्वामध्ये या गोष्टी आहेत. आदी असेल तर अंत असेल, जर आदीच नसेल तर अंत नसेलच नसेल. म्हणून अनादी अनंत असं परमात्म्याला म्हणतात. तो अनुत्पन्न आहे. जो उत्पन्न झालेला आहे त्याला नाश आहे. जो उत्पन्नच झाला नाही, जो स्वतः सिद्ध आहे, आहेच आहे असा आहे, त्याला कोणीही उत्पन्न केलं नाही, तो सर्वांना उत्पन्न करतो, असं मूलद्रव्य मूलतत्व म्हणजे परमात्मा आहे. म्हणून जर आधीच नसेल आणि अंतच नसेल तर त्या वस्तूचा भासणारा असा मधला काळ हा देखील भ्रममूलक आहे, केवळ भास मात्र असा आहे. म्हणून या जगताविषयी अनेक प्रकारच्या उपपत्ती सांगितल्यानंतर पुन्हा पुन्हा जेव्हा प्रश्न विचारले गेले तेव्हा दासबोधामध्ये समर्थांनी अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही, ज्याला आदी नाही आणि अंत नाही त्याला मध्यही नाही असा वेदांताचा सिद्धांत आहे. त्याचा जो मध्य भासतो तो मध्य हा केवळ भ्रम असतो. तो मध्य देखील आम्हाला जसा दिसतो तसा नसतो. अनादि सिद्ध तू स्वामी अशा रीतीने तुम्हाला आदी नाही पण तरी देखील तुम्ही सिद्ध आहात, तुम्ही समोर आहात, देहाच्या अंगाने तुम्ही आहात. आता देहाच्या अंगाने तुम्ही असणं ही गोष्ट तुम्हाला परमात्म्यापासून वेगळी काढू शकत नाही. तुम्ही देहाच्या अंगाने जरी असलात तरी देखील तुम्ही परमात्मा स्वरूपच आहात. अनादि सिद्ध तू स्वामी जो नाकळसी जन्मधर्मी, जन्मामुळं तुम्ही जन्माला आलात असं तुमच्याबद्दल म्हणता येत नाही आणि तुमचा मृत्यू झाला असं तुमच्या बाबत बोलता येत नाही. अजाहा अपि सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपि सन प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय संभवामि आत्ममायया. अजाहा अपि सन अव्ययात्मा, मी वस्तुतः अज आहे, अव्यय असा आहे, म्हणजे मी जन्मतही नाही आणि मला व्यय देखील नाही. आणि या सर्व भूतमात्रांमध्ये ईश्वर म्हणजे या सर्व भूतमात्रांचा स्वामी म्हणून माझी गणना आहे. माझ्या अचिंत्य शक्तीने मायेला स्वाधीन करून मी जन्म घेतो. प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय संभवामि आत्ममायया. कसा माझा जन्म होतो? जर अज असेल तर माझ्यापासूनच निर्माण झालेली माझीच शक्ती अचिंत्य अशी माया, तिला मी माझ्या स्वाधीन असल्यामुळं तिच्या करवी मी जन्म घेतो, म्हणजे जन्म घेतल्यासारखं होतं. तरी देखील जन्म घेतल्यानंतर माझ्या स्वरूप स्थितीमध्ये कोणताही फरक पडत नाही. अनादि सिद्ध तू स्वामी जो नाकळसी जन्मधर्मी तो तू हे आम्ही जाणितले. आता तो तू आहेस असं आम्ही जाणलं. कीर्तनामध्ये ही मात्र एक गडबड असते. मी गडबड हा शब्द थोडा जाणीवपूर्वक वापरतो, कारण अर्जुन असं म्हणतो की आता आम्ही हे जाणलं. काय जाणलं? की तुम्ही अनादि सिद्ध आहात, तुम्ही जन्माच्या ठिकाणी वगैरे सापडत नाही.
हे आता आम्ही जाणलं. चौथ्या अध्यायामध्ये भगवंतांनी म्हटलेलं आहे, जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वता. माझं जन्म कर्म, माझे अजत्वे जन्मणे, अक्रियताची कर्म करणे, हे अभिकार जो जाणे तो सुटला का. हे ज्यांनी जाणलं तो सुटलाच. कारण हे जर जाणायचं असेल तर आपल्याला वेगळं ठेवून जाणता येत नाही. पण कीर्तन भक्तीमध्ये हे भान नसतं. मी दोन्ही गोष्टी सांगतोय, कीर्तनाचं महात्म्य सांगतोय आणि कीर्तनाची मर्यादा देखील सांगतोय. कीर्तन भक्तीमध्ये याचं भान राहू शकत नाही. कीर्तन भक्तीमध्ये जो भक्त आहे, जो कीर्तन करणारा आहे, तो असं म्हणू शकतो की आता मी तुम्हाला जाणलं, आता मला समजलं की तुम्ही जन्म कर्मांमध्ये सापडणारे नाही. पण भगवंत म्हणतात की जन्म कर्मांमध्ये मी सापडणारा नाही हे ज्यांनी जाणलं तर तो सुटलेला असला पाहिजे. कारण तोच हे जाणू शकतो जो आपल्या स्वतःच्या जन्म कर्मांमधून सुटला, तोच हे जाणू शकतो, इतर जाणू शकत नाही. म्हणून कीर्तन देखील देह मन बुद्धीनीच करतो आहे, पण शब्द मात्र उच्चारतो आहे की मी आता हे जाणलं. मी आता जाणलं की तुम्ही परमात्माच आहात. जर समजलं ही व्यक्ती परमात्माच आहे, तर जो समजणार आहे, समजून घेणार आहे, त्याला समजून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा समजलं की ही व्यक्ती देह मन बुद्धीच्या पलीकडे गेलेली आहे, देह मन बुद्धीच्या पलीकडे जायचं म्हणजे काय हे त्याला समजलेलं असलं पाहिजे. ज्याला हे समजतं तोही त्याच्यासारखा सुटलेला असला पाहिजे. तोही सुटतोच, तो अडकत नाही. पण कीर्तन भक्तीमध्ये याचं भान सुटण्याची शक्यता असते. कारण मानवी प्रवृत्ती आहे, मानवी मर्यादा आहे, याच्या सहितच कीर्तन होणार ते स्वाभाविक आहे. ही टीका नव्हे, ही मर्यादा आहे. त्यामुळे अर्जुन म्हणतो आहे की आम्ही हे जाणलं. अनादि सिद्ध तू स्वामी, जो नाकळसी जन्मधर्मी, तो तू हे आम्ही जाणितले आता. वस्तुतः जाणणारा असा वेगळेपणाने जाणू शकत नाही, पण अर्जुन म्हणतो की आम्ही जाणलं. पण कीर्तन भक्तीमध्ये अशा पद्धतीने स्तवन करणं आणि स्तवन करून आपल्या देह मन बुद्धीच्याही पलीकडे आपल्याला जायचं आहे हे समजून घेणं, हे समजून घेऊन असं कीर्तन करणं ही गोष्ट मोडते. आता सद्गुरु वर्णवेना जेथ माया स्पर्शो शकेना. समर्थांनी किती वर्णन केलं. पण मी अज्ञान आहे, ते स्वरूप मला समजू शकत नाहीये असं समर्थ म्हणाले. हे भान कीर्तन भक्तीच्या वेळेला अवश्य असावं. तू या कालत्रयासी सूत्री, तू जीवकळेची अधिष्ठात्री, तू ब्रह्मकटाह धात्री. हे कळले पुढे. जे कालत्रय आहे त्याचं सूत्र तुमच्या हातात आहे हे मला समजलं. वस्तुतः कालत्रय नाही, कालत्रय हा भ्रम आहे, भास आहे. ज्याला ज्ञान झालेलं आहे त्याच्या अंगाने एकच एक अविरत सदा सर्व काळ टिकून राहणारा असा वर्तमानच शिल्लक असतो. भूतकाळाचा प्रश्न ज्याला ज्ञान झालेला आहे त्याच्या पक्षी नाही, आणि त्याच्या पक्षी भविष्यकाळ या नावाचा पदार्थ देखील नाही. सापेक्षतेने काळ निर्माण होतो आणि स्थळ देखील सापेक्षतेनेच निर्माण होतो. स्थळ आणि काळ या दोन्ही गोष्टी जीवाच्या अज्ञानामुळे निर्माण झालेल्या अशा आहेत. आणि जो या अज्ञानाच्या पलीकडे गेलेला आहे तर त्यांनी काळ जिंकला असं म्हणायला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी एक सुंदर ओवी लिहिलेली आहे. पुढील पैस पारुखे, मागील आठवावे ते ठाके, ऐसिये सरसिये भूमिके समाधी राहे. पुढचं चिंतन थांबलेलं आहे.
आणि मागचं काही आठवत नाही आणि केवळ वर्तमानच चालू आहे. प्रत्येक क्षणामध्ये वर्तमानच आहे आणि त्या वर्तमानामध्येच तो राहतो आहे. अशा स्थितीला समाधी असं म्हणतात. ध्यानाच्या उभय पक्ष विवर्जित अशा स्थितीमध्ये पुढचं चिंतन नाही आणि मागचं चिंतन नाही, अशा वेळेला केवळ वर्तमानामध्ये राहणं. कृष्णमूर्ती म्हणतात ना, लिव्ह फ्रॉम मुमेंट टू मुमेंट. प्रत्येक क्षण, मागचा क्षण सोडून देऊ, कारण मागचा क्षण अस्तित्वात नाही, तो केवळ स्मृतीमुळे अस्तित्वात आहे. आणि पुढचा क्षण हा भ्रम आहे, कारण पुढचा क्षण कसा असेल, काय असेल, असेल की नसेल या संबंधी तुम्ही सांगू शकत नाही. ज्या अर्थी इतके क्षण गेले त्या अर्थी या वर्तमानानंतर पुढचा क्षण येणार आहे, एवढ्या तर्कामुळेच केवळ पुढचा क्षण आहे. पुढच्या क्षणाला अस्तित्व नाही आणि मागे गेलेला जो क्षण आहे तो गेला, तो केवळ स्मृतींमुळे आहे. अशा स्मृतींमुळे असलेला मागचा क्षण ज्याने टाकून दिलेला आहे आणि पुढच्या क्षणाचा जो कोणताच आठव करत नाही, तेव्हा वर्तमानामध्ये राहता येतं. मी मागे एकदा सांगितलेलं होतं की एक विस्तीर्ण, अतिविस्तीर्ण असं पठार आहे की ज्या पठाराला आदी अंत आपल्याला मानवी बुद्धीला नाही, असं विस्तीर्ण असं पठार आहे. त्या विस्तीर्ण पठारामध्ये आपण जिकडं दृष्टी टाकू तिकडं केवळ पठार आहे, काहीच नाही असं आहे. अशा पठारामध्ये एक झाड उगवलं. आपण पाहणारे आहोत आणि एक झाड उगवलं. तेव्हा त्या विस्तीर्ण म्हणजे काहीही नाही, अव्यक्त असणाऱ्या अशा पठारामध्ये एक आकार निर्माण झाला. ते पठार झाडीमुळे हिरवगार झालं. आता निराकार वस्तू हिरवीगार होऊन गेली. अशा या विस्तीर्ण पठारावर एक आपण घर बांधलं. 4 भिंती आणि एक छत असं बांधलं गेलं की त्यामुळं केवळ त्या विस्तीर्ण पठारावर एक अस्तित्व मात्र असं घर दिसायला लागलं. या ठिकाणी स्थळ निर्माण झालं आणि काळ देखील निर्माण झाला. कारण जेव्हा काहीच नव्हतं असं वाटत होतं तेव्हा अस्तित्व मात्र काहीतरी होतच. पण त्याच ठिकाणी जेव्हा काही दृश्य आकाराच्या स्वरूपामध्ये अजून एक निर्माण झालं तेव्हा ते घर निर्माण झालं. घर निर्माण होण्याच्या आधीचा काळ म्हणजे भूतकाळ होता आणि घर हे वर्तमान होतं. कालांतराने घर नाहीसं झालं किंवा घर नाहीसं होईल हा भविष्यकाळ झाला, काळ निर्माण झाला. आणि काहीही नव्हतं त्या ठिकाणी काही आल्यावर स्थळ देखील निर्माण झालं. हे स्थळ कोणी निर्माण केलं तर मी निर्माण केलं. जो देहवान आहे, मला देहापुरता मर्यादित समजतो, त्यांनी स्थळ निर्माण केलं. वस्तुतः आपल्याला एवढं मोठं पटांगण दिसण्याच्या ऐवजी घर दिसायला लागलं. ही भिंत आहे, या भिंतीवर काही नाही असा भाग मोठा आहे, पण आपल्याला फोटो घड्याळ ठळकपणाने दिसतं. कारण आपल्याला निराकार पाहण्याची सवय नाही, आपल्याला आकार पाहण्याची सवय आहे. आपण आकारवान असल्यामुळं आपल्याला आकार पाहण्याची सवय आहे. एवढ्या मोठ्या भिंतीवर एक स्वरूपानंदांचा फोटो आहे केवळ, तर आपल्याला भिंत दिसायच्या ऐवजी फोटो केवळ दिसतो. अशा रीतीने काळ आणि स्थळ
हे एकमेकांपासून वेगळे न काढता येण्यासारखे अभिन्न असे आहेत. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे काळ आपल्या मनोमय अशा कल्पना आहेत. पण जोपर्यंत आपण मनाच्या राज्यामध्ये आहोत आणि सर्वच मनाच्या राज्यामध्ये आहेत, तोपर्यंत या कल्पना खऱ्या आहेत. या कल्पना टाकून देता येण्यासारख्या नाहीत, या खऱ्या आहेत. आणि जोपर्यंत मनाच्या पलीकडे जाता येत नाही, तोपर्यंत या खऱ्या कल्पनांमध्येच राहायला लागतं. वस्तुतः असणाऱ्या खोट्या पण आत्ता भासणाऱ्या म्हणून खऱ्या. जो कोणी अमन होऊन जातो, मनच नाहीसं होतं, तेव्हा काळही नाहीसा होतो आणि स्थळही नाहीसं होतं. उत्कट उत्तम अशा ध्यानाच्या अवस्थेमध्ये जेव्हा मनच नाहीसं होतं, तेव्हा कुठं बसलोय हेही याचा आठवही नाहीसा होतो. आपण स्त्री आहोत की पुरुष आहोत, आपला बँक बॅलन्स काय, आपली पदवी काय, आपला व्यवसाय काय, सर्व नाहीसं होतं. आणि वेळेची गणना देखील नाहीशी होते. त्या वेळेमध्ये कोणतीही वेळेची गणना नसते. एरवी जोपर्यंत मन चालू असतं, तोपर्यंत ध्यानामध्ये देखील वेळेची एक गणना आपण करतच असतो. साधारण इतका वेळ गेल्यानंतर माझं 15 मिनिटं ध्यान झालं, त्याच्यानंतर इतका वेळ गेल्यानंतर साधारण माझं अर्धा तास ध्यान झालं, अंदाजाने इतका वेळ गेल्यानंतर बरोबर 1 तासाने मी उठतो. वेळेच्या संकल्पनेच्या बाहेर मन नाहीसं होत नाही, तोपर्यंत आपण पडत नाही. आणि जेव्हा मन नाहीसं होतं, तेव्हा मग काळ देखील नाहीसाच होतो, स्थळ नाहीसं होतं. आपण परमात्म सत्तेमध्ये एकरूप होऊन जातो. एका शाळेमध्ये तत्वज्ञानाच्या अशा विषयाच्या विद्यार्थ्यांना हा सर्व विषय समजावून सांगितल्यावर शिक्षकांनी असं सांगितलं की एक चित्र काढा की गाय गवत चरते आहे, असं एक चित्र काढा. आणि सर्व मुलांनी ती काही चित्रकलेची जरी मुलं नव्हती तरी काढली. एक गाय काढली, गवत काढलं, पुरण काढलं वगैरे. पण एका मुलाने काहीच काढलं नाही. आणि सर्वांची चित्र जेव्हा शिक्षकांनी पाहिली, तेव्हा या मुलाला मात्र 1ल्या नंबरचे मार्क दिले. कारण तो काही चित्रकलेचा क्लास नव्हता, तो तत्वज्ञानाचा क्लास होता. आणि हे तत्व त्यांना सांगितलं गेलेलं होतं. इतर मुलांनी असं विचारलं की या मुलाला का बरं इतके मार्क दिले, तेव्हा ते म्हणाले की त्या मुलालाच विचारा. इतर विद्यार्थ्यांनी विचारलं की इथं कुरण कुठं आहे, इथं तर तू काहीच काढलं नाहीस, कोरा पेपर आहे. तर तो म्हणाला की कुरण गाय खाऊन गेली, कुरण गायीने खाल्लं. आणि गाय कुठे मग, गाय कुरण खाऊन निघून गेली. आता उरलं, जे उरलं तेच हे आहे, जे सत्य आहे तेच उरलेलं आहे. आता इथं जन्म कुठं आहे, आता इथं जन्म नाही. आता इथं मृत्यू कुठं आहे, आता इथं मृत्यू नाही. आता इथं मधलं जीवन कुठं आहे, मधलं जीवन इथं नाही. जर काही असेल तर एक परमात्म सत्ता आहे. तू कालत्रयासी सूत्री, तू जीव कळेची अधिष्ठात्री, तू ब्रह्म कटाह धात्री. हे कळले पुढे. पण अर्जुन असं म्हणतो की मला हे कळलं. ही कीर्तनाची मर्यादा आहे. कशी मर्यादा आहे ते पुढच्या वेळेला आपण पाहू. प्रत्येक वेळेला रूपाचं वर्णन, गुणाचं वर्णन, चरित्राचं वर्णन अथवा तत्वाचं वर्णन ज्या कीर्तनाने केलं जातं, त्या कीर्तनामध्ये एक स्वाभाविक मर्यादा देखील येते. जसं कीर्तन म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत, तशी त्याची मर्यादा काय आहे हेही आपण पाहणार आहोत. या संबंधी आपण पुढच्या वेळेला अधिक विस्ताराने पाहू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 म्हणतो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव.
सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन पुंजीकाः मातृरक्तस्य सिद्धम्। ॐ शान्ति शान्ति शान्ति। जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। वंदे गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जन्मस्य ये जान्गरिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये पुण्डरीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। भवाप्ययौ हि